प्रश्न 66. ठीक आहे. मेक्सिकोच्या अखातात खालीलपैकी कोणत्या नदीचे मुख आहे? पहिलं दिले इथे मिसिसिपी नदी, मसुरी, रिओ ग्रँड, सेंट लॉरेन्स, मॅकेन्झी आणि कॉलोराडो नदी. हे सगळ्या ज्या नद्या आहेत हे कोणत्या खंडात वाहतात? उत्तर अमेरिका खंडात वाहतात. आणि ह्या सगळ्या ज्या 6 नद्या आहेत एकतर USA मध्ये वाहतात आणि काही नद्या कुठे वाहतात? कॅनडामध्ये वाहतात. राईट. तर मिसिसिपी आणि मसुरी, ठीक आहे, ह्या 2 नद्या आहेत ह्या कुठे जातात? मेक्सिकोच्या अखातमध्ये. परत रिओ ग्रँड जी नदी आहे, ही जी नदी आहे ही पण कुठे जाते? मेक्सिकोच्या अखातमध्ये. ही जी नदी आहे रिओ ग्रँड हिने मेक्सिको आणि USA या दोघांच्या दरम्यान एक नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे, रिओ ग्रँड. ठीक आहे. तर ही पण कुठे जाते? मेक्सिकोच्या अखातमध्ये. सेंट लॉरेन्स नदी ही जाते, ही कॅनडावरनं वाहते. एक ऑन्टेरियो म्हणून एक आपण पंचमहासरोवर बघितले होते, ऑन्टेरियो म्हणून एक सरोवर आहे तिथून सुरू होते आणि ही सेंट लॉरेन्सच्या अखातमध्ये जाते. तर हा ऑप्शन नाही येणार. त्याच्यानंतर मॅकेन्झी नदी ही बघा कॅनडाच्या उत्तर भागात वाहते. ठीक आहे. बर्फाळ प्रदेशातनं वाहते ही मॅकेन्झी नदी आणि ही बिअरिंगच्या समुद्रामध्ये तिचा मुख येतो. म्हटल्यावर हा पण ऑप्शन येणार. कॉलोराडो नदी ही पण USA मधनं वाहते, ती वाहते पश्चिम भागात, USAच्या पश्चिम भागात. कॉलोराडो पठारावरनं वाहते आणि ही जाते कॅलिफोर्नियाच्या अखातमध्ये. म्हणजे हा पण उत्तर नाही. तर उत्तर आहे मेक्सिकोच्या अखातमध्ये जाणाऱ्या मिसिसिपी, मसुरी आणि रिओ ग्रँड. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन. शिलाँग पठाराला मेघालय असेही म्हणतात. बरोबर, मेघालय. ठीक आहे. इथेच तो राज्य पण वसलेला आहे आपला, ज्याचा अर्थ ढगांचा निवास. मेघालय हे कोणी नाव दिले होते? तर हे नाव दिले होते SP चॅटर्जी. दिस इज अ फॅक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे. आन्सर आहे SP चॅटर्जी. त्याच्यानंतर नेक्स्ट, वातावरणाच्या फक्त तपांबर या थरामध्ये वातावरणाचे आविष्कार घडून येतात. आता वातावरणाचे आविष्कार म्हणजेच काय आहे? इथे तुम्हाला ढग बघायला मिळतात, विजा बघायला मिळतात, गडगडाट, लाइटनिंग, थंडरस्टॉर्म, इथेच पाऊस पडत आहे, इथेच आवर्त बघायला मिळत आहे. तर हे सगळं कोणत्या थरामध्ये होत आहे? तपांबर. ज्या थरामध्ये आपण राहतो, आता आपण कोणत्या थरामध्ये? वातावरणाच्या तपांबर ह्या थरामध्ये आहे. ते सगळे कोणत्या थरामध्ये बघायला मिळतं तुम्हाला? ट्रोपोस्फिअर. हे सगळं आपण एक्सपिरियन्स केलं आहे. राईट. तर काय इथे होतं हे बाकी बघा. वरच्या ट्रोपोस्फिअर नंतर, तपांबर नंतर जे थर आहे, ज्याला आपण स्थितांबर म्हणतो, मध्यावरण म्हणतो, आयनांबर म्हणतो, इथे हे काहीच बघायला मिळत नाही. तिथे का बघायला मिळतं? कारण या थरात उष्णतेचे संक्रमण, अभिसरण या क्रियामुळे होतो. ठीक आहे. दिस इज राईट. या थरात बाष्प आणि धुलीकणांचे प्रमाण सर्वात जास्त आहे, कारण इथे इव्हॅपोरेशन, लगेच पाणीच्या बॉडीज असतात, नद्या वाहतात, सरोवर आहे, तर इथे इव्हॅपोरेशन जास्त होत आहे. तर बाष्पाचे प्रमाण या थरामध्ये कसे असते? जास्त. ठीक आहे. आणि बाकी जे पण धुलीकणचे प्रमाण पण कुठे जास्त आहे? या थरामध्ये. इव्हन जे पण विविध वायू आपण जेव्हा बघतो वातावरणाचे, तर हे विविध वायूचे पण जे डेन्स मॉलिक्युल आणि ॲटम बघतो आपण, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गॅसेस कोणत्या थरामध्ये असतात? तपांबरमध्ये. जसं उंच जाणार हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? वायू ॲटॉमिक स्टेटमध्ये असतात. ठीक आहे. रेडिओ लहरी या थरातून प्रवास करतात? बिलकुल नाही. रेडिओ लहरी कोणत्या थरातून प्रवास करतात? इथनं ते प्रवास करतात पण परावर्तित कुठून होतात? आयनांबर. कुठून होतात? आयनांबर. पण जिथे आपण बघितल्या थराचे वातावरणाचे आविष्कार घडून येतात याच्यासाठी कोणते आहेत? अ आणि ब. सो आन्सर इज A and B. नेक्स्ट क्वेश्चन. गिरी निर्मितीत कालक्रमानुसार खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? कोणत्या पर्यायाबरोबर आहे? म्हणजे जसं आपण बघतो, आता तुम्ही सगळे पर्वत शिखर तुम्हाला माहित आहे, पण याला पण जेव्हा आपण ऑरोग्राफिक ओरिजिन जेव्हा बघतो की गिरीची निर्मिती, याचं पण आपण ज्यावेळेस क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करतो, तर यांच्या निर्मिती अनुसार करतो. तर प्री कॅम्ब्रियन जे सगळ्यात प्राचीन जे आहेत ते, तर सगळ्यात पहिला कालखंड कोणता येतो? प्री कॅम्ब्रियन. त्याच्यानंतर येतो सॅलिडोनियन. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो आहे हर्सिनियन आणि त्याच्यानंतर येत आहे अल्पाईन. अल्पाईन हे कोणत्या काळात तयार झालेले असतात? टर्शरी. कोणत्या कालखंडात? टर्शरी. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन 2. याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. जास्त आपण डिस्कशन आता जास्त, कारण खूप लांब होतच आहे, तर पुढे पण तुम्हाला मग अडचण येतं. तर यावेळेस मी स्पष्टीकरण दिलं आहे, तर क्वेश्चन फॉर्ममध्येच आपण डिस्कस करू. नेक्स्ट, ढगांचा गडगडाट कोणत्या ढगांमध्ये निर्माण होतो? थंडरस्टॉर्म आणि लाइटनिंग. कुठे बघायला मिळतं? हे कुठे होत आहे? क्युमुलो निंबस. कारण याचा विस्तार आडवा आणि उभा विस्तार हा खूप असतो. आणि आडवा असा असतं, हे खूप अवढे ढग असतात. ठीक आहे. आपला हा भूपृष्ठ, इथे कोणते चार्ज असतात? पॉझिटिव्ह. कोणते चार्ज असतात? पॉझिटिव्ह. हे ढग जे आहेत याच्या वरती कोणते चार्ज असतात? पॉझिटिव्ह. आणि या खाली कोणते चार्ज असतात? निगेटिव्ह. राईट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. भूपृष्ठालगत कोणता चार्ज आहे ढगाचा?
निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्यामध्ये ऍक्शन होते आणि काय तयार होते, ऊर्जा. काय तयार होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे, चार्जेस आहे म्हटल्यावर इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काय तयार होते, उष्णता, राईट. आणि याच्यामुळे उष्णता तयार झाली तर ते काय दिसतं तुम्हाला, ब्राईट लाईट्स दिसतात, लाईटनिंग त्याला आपण म्हणतो. आणि लाईटनिंगमुळे उष्णता तयार झाल्यामुळे इथल्या लगतची जी पण हवा असते ही पण तापली जाते, खूप फटाफट प्रसारण होतं आणि हे प्रसारण होत असताना खूप जोराचा आवाज होतो. म्हणून गडगडाट आणि लाईटनिंग तुम्हाला कोणत्या क्लाउड्स असेल त्यावेळेस ऐकायला मिळतं, क्युम्युलो निंबस, राईट. आणि पहिले काय ऐकायला मिळतं आपल्याला, काय बघायला मिळतं, लाईटनिंग आणि त्याच्यानंतर थंडर स्टॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 71, योग्य विधान निवडा. दख्खनचे पठार जे बेसॉल्ट खडकाने बनलेले आहे, बेसॉल्ट हे टिटॅनियम, मॅग्नेटाइट आणि मॅग्नेशियमचे समृद्ध आहे. बरोबर, बेसॉल्ट रॉक मध्ये हे बघायला मिळतं. तर दिस ऑप्शन इज राईट. रॉक सॉल्ट हा यांत्रिक पद्धतीने तयार झालेला स्तरित खडक आहे. रॉक सॉल्ट हा यांत्रिक पद्धतीने नाही होत, हा होतो रासायनिक पद्धतीने, केमिकल ऍक्शनने हे तयार झालेलं असतं रॉक सॉल्ट. ठीक आहे. टिटेनियम पण आढळतो थोड्या प्रमाणात, मॅग्नेटाइट पण आढळतो, मॅग्नेशियम पण आढळतो थोड्या प्रमाणात, बेसॉल्ट मध्ये हे राहत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तर याचा आन्सर काय येणार आहे, योग्य विधान फक्त अ, पर्याय 1. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72, कॉफी हे उष्णकटिबंधीय पीक आहे. यस, दिस इज द ट्रॉपिकल क्रॉप. समशीतोष्ण ह्या भागामध्ये तुम्हाला हे क्रॉप्स बघायला मिळणार नाही. ट्रॉपिकल क्रॉप आहे. भारतात अरेबिका या उच्च प्रतीच्या कॉफीचे उत्पादन होते. बरोबर. कर्नाटक कॉफी उत्पादनात अग्रेसर आहे. बरोबर आहे. कॉफी कशासाठी कुठून येते, जास्त करून 90% कॉफी कल्टिवेशन किंवा प्रोडक्शन कुठून येत आहे, कर्नाटकमधनं. महाराष्ट्रात उत्तर अमरावती भागात कॉफीचे उत्पादन होते. बघा, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजेच कोणती रांग येते, सातपुडा रांग. सातपुडा रांग मधले तुम्हाला चिखलदरा माहिती आहे, चिखलदरामध्ये तिथे थोडं उत्पादन घेतलं जातं, म्हणून कधी त्या हिल स्टेशनला गेलं तर तुम्हाला तिथला कॉफी बार्स बघायला मिळेल. तर महाराष्ट्रात कुठे उत्पादन घेतलं जातं, खूप नाही पण थोड्या प्रमाणात कुठे उगवली जाते, उत्तर, कारण अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे ना ही रांग पसरलेली, म्हणून महाराष्ट्राच्या उत्तर अमरावती भागात कॉफीचे उत्पादन होते. तर दिस इज अ राईट स्टेटमेंट. सो अ, ब, क आणि ड सगळे योग्य आहे. क्वेश्चन नंबर 73, अयोग्य विधान निवडा. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दशवार्षिक वृद्धी दर राष्ट्रीय सरासरी दशवार्षिक वृद्धी दरापेक्षा कमी आहे. कमी आहे. बरोबर, कारण आपला केवढा आहे दशवार्षिक वाढ 16%, तर इकडे केवढा आहे, राष्ट्रीय वृद्धी दर केवढा आहे 0.70%. आपण बघा प्रत्येक टेस्टला पॉप्युलेशन जिओग्राफीचा प्रत्येक एक सेक्शन वर क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर त्या पद्धतीने हा एक क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात लोकसंख्येच्या दशवार्षिक वृद्धी दर सर्वाधिक आहे. हे पण बरोबर आहे. केवढा आहे वृद्धी दर तिथे, डेकेडल ग्रोथ केवढा आहे 35.97. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे दशवार्षिक वृद्धी दर ऋणात्मक आहे, मायनस, सगळ्यात कमी मायनस मध्ये आहे. हे पण बरोबर आहे. सन 2001च्या जनगणनेपेक्षा सन 2011च्या वृद्धी दर 9.1% कमी झालं. तर हे 9.1% कमी झाले का, 2001 मध्ये केवढा होता 23.37 आणि 2011 मध्ये 16.8. तर तो केवढा होता, डिफरन्स काढला तर 7.37. तर ते 9.1 नाही येणार, तो केवढ्याने कमी झाला 7.37. क्लिअर इथपर्यंत. ओके, तर इथे अयोग्य विधान कोणतं असणार आहे, ऑप्शन 4. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ल्ड जिओग्राफीवर क्वेश्चन आहे हा. विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हे तिन्ही वृत्त आशिया खंडातून जातात नाही. हे तिघ वृत्त फक्त एकच खंडातून जात आहे, तो खंड म्हणजेच कोणता आहे, आफ्रिका. ठीक आहे. आशिया खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड आहे. बरोबर आहे, सर्वात मोठा खंड आहे आणि जेवढे आपले खंड आहे 7 त्यापैकी सर्वात मोठा खंड हा आहे आणि याने जगाचं केवढे टक्के क्षेत्रफळ व्यापले, एकट्या आशिया खंडाने 30%. क्लिअर. तर याच्यात योग्य विधान फक्त कोणतं आहे, ब. हा मोठा असला तरी असं नाही का तिघ वृत्त त्यातनं जाते, तिघ वृत्त कोणत्या खंडातनं जाते, आफ्रिका खंड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याचं उत्तर काय येणार आहे, योग्य विधान फक्त ब.
खालीलपैकी कोणत्या ग्रहांना एकही उपग्रह नाही, सॅटेलाइट नाही? तुम्हाला माहिती आहे मर्क्युरी, शुक्र, मंगळ आणि नेपच्यून. कोणाला नाहीये? मर्क्युरीला नाहीये आणि व्हीनसला नाहीये. ठीक आहे. सूर्यापासून कधी जेव्हा आपण बघितलं तर कोणते ग्रह येतात? हा आपला काय आहे? सूर्य. सगळ्यात जवळचं कोणतं आहे? मर्क्युरी. कोणता आहे? मर्क्युरी. त्याच्यानंतर व्हीनस. हे छोटे ग्रह आहेत आकाराने पण यांना उपग्रह नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येतं मंगळ. पहिले काय येत आहे? हा, पृथ्वी, अर्थ. येस, पृथ्वी. आणि त्याच्यानंतर येत आहे मार्स. अर्थ पासून काय होतंय? सॅटेलाइट येतात. अर्थला केवढे सॅटेलाइट आहे? 1. मार्सला केवढे आहेत? 2. सर्वात जास्त सॅटेलाइट कोणाला आहे? ज्युपिटर. कोणाला आहे? ज्युपिटर. आणि बघा ज्यावेळेस पण तुम्ही सॅटेलाइट्स वाचता तिथे पुढे लिहिलेलं असतं आहे शब्द, एक शब्द वापरलेला असतो, ज्ञात. ज्ञात म्हणजे हे सॅटेलाइट्स अजून यांची संख्या वाढू शकते. आतापर्यंत एवढे सापडलेले आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात जो मोठा सॅटेलाइट आहे पूर्ण सोलार सिस्टीम मध्ये तो कोणता आहे? गॅनोमेड. ठीक आहे. तो कोणाचा सॅटेलाइट आहे? ज्युपिटरचा. आणि एकमेव सॅटेलाइट, एकमेव असं उपग्रह आहे ज्याला वातावरण आहे. तो सॅटेलाइट कोणता आहे? टायटन. कोणता आहे तो? टायटन. हा आपल्या सोलार सिस्टीम मधला एकमेव असा उपग्रह आहे ज्याला स्वतःचे वातावरण आहे. आणि टायटन हा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? शनी. कोणाचा आहे तो? शनी, सॅटर्न. आणि याला वातावरण असल्यामुळे 2019 मध्ये नासाने याचा एक नकाशा पण तयार केलेला आहे. कोणाचा? टायटनचा. हा एकमेव उपग्रह ज्याला स्वतःचं वातावरण आहे, याचा नकाशा पण नासाने तयार केलेला आहे. तर नेपच्यूनला पण आहे, तो मार्सला आहे आणि नेपच्यूनला आहे. तर उत्तर काय येणार आहे इथे? कोणता येणार आहे? उपग्रह नाही, अ आणि ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील बाबी लक्षात घ्या. पुढीलपैकी कोणत्या बाबी सागरी प्रवाहावर, सागरी प्रवाह म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओशन करंट्स, ठीक आहे, परिणाम करतात? ओशन करंट्स हे 2 टाइप्सचे असतात, वॉर्म ओशन करंट्स आणि कोल्ड ओशन करंट्स. ठीक आहे. वॉर्म ओशन करंट्स, पाणी तापलेलं असतंय म्हणजे घनता कशी पाण्याची? कमी आहे. थंड पाणी कोल्ड ओशन करंट्स घनता कशी आहे? जास्त आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर इथे बघा, पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, सागर जलाच्या तापमानातील भिन्नता, सागर जलाची घनता. पृथ्वीचे परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरते पृथ्वी, तो एक फॅक्टर येत आहे. सागर जलाच्या तापमानातील फरक, कारण हे ज्यावेळेस तुम्ही ओशन करंट्स बघतात तुम्ही बघणार की ह्या पद्धतीने ते फिरत असतात. विषुववृत्तापासून सुरू होतात कारण ते घनता कमी असते, जास्त घनतेकडे जातात, तिथून परत पाणी खाली उतरत आहे. जास्त घनतेचं पाणी कुठे उतरतो? कमी घनतेच्या कडेने. हा प्रवाह कंटिन्यू सुरू राहतो. ठीक आहे. आणि दुसरं सागर जलाची घनता. आणि सागर जलाची घनता कोणत्या फॅक्टर्समुळे चेंज होत असते? एक तर तापमान आणि दुसरं म्हणजे तेथील क्षाराचे प्रमाण, सॅलिनिटी ऑफ वॉटर. जेवढं जास्त सलाईन असेल वॉटर, जास्त क्षारता असेल, घनता कशी असेल पाण्याची? जास्त. क्लिअर. तर याचं उत्तर काय येणार? अ, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रावर आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन. रजिरप्पी हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. मार्लेश्वर, रत्नागिरी. मार्लेश्वर हा जो धबधबा आहे कोणत्या नदीवर आहे? धारेश्वर, गंगा. रंधा फॉल्स अहमदनगर, कोणती नदी येते? प्रवरा नदी. कोणती आहे? प्रवरा नदीवर आहे रंधा फॉल्स. आणि सहस्रकुंड नांदेड. ठीक आहे. कोणत्या नदीवर आहे सहस्रकुंड धबधबा? पैनगंगा. कोणत्या नदीवर येते? पैनगंगा नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चनला येणार तुम्ही. चुकीची जोडी निवडा. लास्ट टाइम पण ह्या पद्धतीचा क्वेश्चन मी दिला होता. कुठे आले मी आता? चुकीची जोडी निवडा. लास्ट टाइम या रिलेटेड क्वेश्चन मी दिले होता. आपण नंतर बोलू. हा बोला. काय 74 जाते, पण आपला प्रश्न काय आहे? हे तिन्ही वृत्त, तिन्ही वृत्त आशिया खंडातनं जात नाही. हे बघा, आशिया खंडातनं कर्कवृत्त जाते आणि इक्वेटर जातो, लक्षात येत आहे. पण आशिया खंडातनं मकर वृत्त जात नाही. तुम्ही चेक करा, फक्त एकच खंड आहे ज्यातनं तिघ वृत्त जातात. लक्षात आलं? बोलवा ना.
आणि जो प्रश्न जेव्हा चालतंय ना त्याच वेळेस क्वेरीज विचारा, मागे नको जायला सांगा. हा बोलवायला गेला ना की बाहेर गेलाय तो ब्रेकला, सांगा जरा. सी ला का परत हे व्हायची गडबड म्हणून मी काही करत नाही. सर ये स्क्रीन गई अपनी, कौन सा करना है? सी उधर है क्या? तर तुम्ही ते आज नकाशामध्ये बघा क्वेश्चन नंबर 74. तिघवृत्त फक्त आफ्रिका खंडातनं जाते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78. अगेन इट इज मॅप बेस्ड क्वेश्चन आणि जगाच्या भूगोलावर आधारलेला प्रश्न आहे. देश आणि दरम्यानचे अक्ष वृत्त किंवा याला आपण म्हणतो बाउंड्री पण म्हणू शकतो. याला मिलिटरी बाउंड्री जास्त म्हणून ओळखलं जातं. उत्तर कोरिया दक्षिण कोरिया 38th पॅरलल म्हणजे ह्या अक्षवृत्त इथनं जाते. भारत म्यानमार 24th पॅरलल. सुदान इजिप्त 22nd पॅरलल. उत्तर व्हिएतनाम दक्षिण व्हिएतनाम इथनं जाते कोणती पॅरलल? 17th पॅरलल. कोणती जाते इथनं? 17th पॅरलल. स्पष्टीकरण मध्ये कदाचित चूक झालंय, ते स्पष्टीकरण तुम्ही क्लिअर करून टाका. उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम मधनं कोणते अक्षवृत्त जाते? 17th, म्हणून त्याला आपण म्हणतो 17th पॅरलल. सो 49th पॅरलल जो इथे दिला आहे ऑप्शन मध्ये, ही कोणा दरम्यान आहे? कॅनडा आणि USA. कोणा दरम्यान आहे ती 17th पॅरलल? कॅनडा आणि USA. सो आन्सर इज 4. आता स्टॉकहोम करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हे बघा, स्टॉकहोम करार इट इज रिलेटेड टू टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदूषक बाबत. पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट. पर्सिस्टंट म्हणजेच काय की कायमस्वरूपी, यांचं बायोडिग्रेडेशन किंवा डिग्रेडेशन होत नाही, विघटन होत नाही. एक वेळेस हे वातावरणमध्ये आले तर हे विघटित होत नाही. तर पर्सिस्टंट कायम, म्हणून याला अजून काय म्हटलं जातं आहे? फॉरएव्हर केमिकल्स. याला काय म्हटलं जातं? फॉरएव्हर केमिकल. कायमचे, एक वेळेस आल्यावर विघटन होत नाही. तर याच्यासाठी आहे स्टॉकहोम करार. आणि याला अजून काय नावाने ओळखलं जातं? यातले जे पण आहे POP, याला अजून असं काय म्हणतो आपण? PO2 POP, याला अजून म्हणतो आपण डर्टी डझन. काय म्हणून ओळखलं जातं याला? डर्टी डझन. ठीक आहे. आणि दिस आर ऑर्गेनिक. हे कोणते आहे? ऑर्गेनिक. दे आर नॉट इनऑर्गेनिक, दे आर ऑर्गेनिक कंपाऊंड्स किंवा केमिकल्स. ठीक आहे. तर कशा संबंधी? स्टॉकहोम टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदूषकाबाबत. का यांचा वापर आता आपण कमी करायचा, कारण शेती वगैरे मध्ये जे पण आपण इन्सेक्टिसाइड्स हे वापरतो ह्याच्यामध्ये पण काय असतं आहे? POP. जसं एक एक्झाम्पल कॉमन एल्ड्रिन. काय आहे? एल्ड्रिन. ठीक आहे. तसं आता याच्यात ओझोन थराबाबत वाचवण्यासाठी आहे. ओझोनच्या साठी काय आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. इट इज रिलेटेड टू ओझोन थर वाचवणं कशासाठी, कशापासून वाचवायचं आपल्याला? CFC क्लोरोफ्लोरो कार्बन. तर याला बॅन करण्यासाठीच होता, दॅट इज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तो कोणता होता? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे. आणि वन्यजीव प्राणी संबंधी कोणता आहे? व्यापार संबंधी साइट्स. साइट्स है ना, तेच ट्रॅफिक पण आहे, साइट्स पण आहेत. ठीक आहे. वन्यजीवचा व्यापारासंबंधी. तर इथे उत्तर तुमचं आहे ऑप्शन 2. त्याच्यानंतर नेक्स्ट, अन्न साखळीत प्रत्येक पोषण पातळीमध्ये प्राण्याच्या शरीरातील त्यांचे प्रमाण वाढत जाण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? सी हिअर इज 3 टर्म्स आहे याच्यामध्ये, बायो अॅक्युम्युलेशन, मॅग्निफिकेशन अँड बायो कॉन्सन्ट्रेशन. पहिले याला समजून घ्या. बायो अॅक्युम्युलेशन म्हणजेच काय आहे की हे फक्त एक सजीवच्या शरीरमध्ये अॅक्युम्युलेट होत असते, बट थ्रू ऑल मीन्स, थ्रू एअर, थ्रू वॉटर, थ्रू फूड. लक्षात येत आहे? याच्याने जे पण काय केमिकल्स असेल जे एक्सक्रीट होत नाही पण तुमच्या शरीरात ते काय होतात? साचत जातात. याला आपण म्हणतो बायो अॅक्युम्युलेशन. बायो मॅग्निफिकेशन म्हणजेच काय की एका सजीवकडनं, आता या जो पण सजीव असेल याच्यामध्ये एक घटक आला, जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो डायक्लोफिनेक. डायक्लोफिनेक याला कोणी खाल्लं? वल्चरनी खाल्लं. ठीक आहे. वल्चरच्या शरीरात डायक्लोफिनेक गेला म्हणजे एक पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे तो ट्रान्सफर झाला केमिकल किंवा जो पण घटक होता. याला आपण म्हणतो बायो मॅग्निफिकेशन. याला काय म्हणतात? बायो
मॅग्निफिकेशन. सो बायो अक्युम्युलेशन, बायो मॅग्निफिकेशन मधला फरक कळला. आणि व्हॉट इज बायो कॉन्सन्ट्रेशन. दन बायो कॉन्सन्ट्रेशन मध्ये याच्यामध्ये पण जे पण केमिकल्स असेल, हानिकारक तत्व असेल, हे फक्त 2 मीन्सने शरीरात आतमध्ये जात असतात. फक्त 2 पद्धतीने, ते म्हणजे एक तर पाण्यामार्फत किंवा हवामार्फत, थ्रू एअर और थ्रू वॉटर. आणि बायो अक्युम्युलेशन मध्ये थ्रू ऑल मीन्स. सो डिफरन्स बिटवीन बायो अक्युम्युलेशन आणि बायो कॉन्सन्ट्रेशन हे आहे की बायो अक्युम्युलेशन मध्ये कोणत्याही माध्यमातून ते तुमच्या शरीरात एंट्री करतो, पण बायो कॉन्सन्ट्रेशन मध्ये फक्त 2 माध्यम, थ्रू एअर और थ्रू वॉटर. लक्षात आलं. तिथे काय दिलंय, एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे ज्यावेळेस हे ट्रान्सफर होतं याला आपण काय म्हणतो, बायो मॅग्निफिकेशन. ठीक आहे. तर आन्सर इज 2. आता कोलंबो डिक्लेरेशन कशाशी संबंधित आहे. दिस इज हे करंट बेस्ड क्वेश्चन आहे. जागतिक नायट्रोजन कचरा व्यवस्थापन. काय उत्तर आहे याचं, जागतिक कचरा व्यापार नायट्रोजन कचरा व्यवस्थापन, नायट्रोजन वेस्ट संबंधी हा डिक्लेरेशन आहे, कोलंबो डिक्लेरेशन. तलावाचे सुपोषण, युट्रोफिकेशन झाल्यानंतर तलावाच्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम, खालीलपैकी कोणते बदल होतात. पोषण द्रव्याची संपन्नता, यस त्याच्याचमुळे होतं ना. खूप पोषण द्रव्य जसं शेतीमधनं असेल किंवा इंडस्ट्रीजमधनं असेल, काही फॉस्फेट, नायट्रोजनस वेस्ट, हे सगळं कुठे जाते, पाण्यामध्ये जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे पोषक द्रव्य जे पण तलावामध्ये जे पण काय सजीव असेल यांना आयतं पोषण द्रव्य मिळत आहे, त्यांची भरभराटी व्हायला लागते. लक्षात आलं. ठीक आहे. दुसरं, जलीय वनस्पती मृत होण्यास सुरुवात, कारण यांना आता ऑक्सिजन भेटत नाही, त्यांच्यात स्पर्धा सुरू होते की नाही, त्याच्यामुळे काही होतं, मृत व्हायला लागतात. आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, कारण जे मरत आहे यांचं विघटन होणार की नाही, विघटन करण्यासाठी अजून कोण ऍडिशन आले, बॅक्टेरिया आले, बॅक्टेरियाला ऑक्सिजन लागणार, ऑक्सिजनचे प्रमाण काय होणार, कमी होत जाणार. तर ऑल 3 आर राईट. तर अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील, आता परत हा क्वेश्चन जो आहे 83 करंट बेस्ड आहे, कारण आताच रिपोर्ट आला आहे. ठीक आहे. भारतातील, आणि यावर्षी अमेझॉन मध्ये आग लागल्या मोठी, जे खूप मोठा इश्यू होता, त्याच्यानंतर कुठे लागली, अजून ऑस्ट्रेलियामध्ये लागली. ठीक आहे. तर हा पॉइंट महत्वाचा आहे. भारतातील केवढे टक्के वन आग प्रवण आहे, प्रोन टू फॉरेस्ट फायर. आणि हा जो आता रिपोर्ट आला त्याची व्हॅल्यू आहे 21.4. आणि जास्त करून प्रवण क्षेत्र कोणते, आपला ईशान्य भारत, म्हणजे जे पण आपण 7 सिस्टर्स म्हणतो ना, आसाम, हे जे राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, हे सगळे ईशान्य भारत आणि मध्य भारत, हे काय आहे, जास्त प्रवण क्षेत्र आहे. तर केवढं क्षेत्र आहे आपल्या भारताचं, 21.4. पुढे दिलेल्या लोकसंख्या स्तूपापैकी कोणत्या लोकसंख्या स्तूप, पॉप्युलेशन पिरॅमिड, कमी होणारी लोकसंख्या दर्शवतो, कमी होणारी. तो आन्सर इज 3, कारण याचा बेस छोटा आहे. बेस छोटा आहे म्हणजे इथे यंग पॉप्युलेशन, बर्थ कमी आहे. पहिले तर पिरामिड्स कसे बघायचे ना, की इथेच तुम्ही डायग्राम मध्ये बघा, एक पिरामिडला मी मध्ये क्रॉस केलं, लेफ्ट हँड मध्ये कोण असतात, मेल पॉप्युलेशन दाखवलेली असते, राईट हँडला कोण दाखवलेलं असते आहे, फिमेल्स, बिकॉज फिमेल आर ऑलवेज राईट. ठीक आहे. लक्षात आलं. राईट हँडला काय असं आहे, फिमेल्स. लक्षात आलं. आणि लेफ्ट हँडला कोण असतं आहे, मेल्स. लक्षात आलं. आणि इथे बघणार की ज्या वेळेस बेस मोठा दाखवत आहे तर इथे यंग पॉप्युलेशन ग्रोथ रेट कसा आहे, जास्त आहे. इथे कमी होणारे सांगितलं आहे. ठीक आहे. आणि बघा की हा मध्यभागी थोडं वाढला आहे, म्हणजे इथे आता आपण म्हणतो ना यंग पॉप्युलेशन नंतर वर्किंग 40-65ची ही संख्या जास्त आहे, परत ती कमी झाली आहे. तर हे म्हणजेच काय आहे, आन्सर इज दिस. बेस कसा आहे, छोटा. त्याच्यानंतर नेक्स्ट, पुढे दिलेल्या भारताच्या नकाशामध्ये कोणते खडक प्रणालीचे वितरण दिलेले आहे. आता बघा, आर्कियन खडक प्रणाली राहिली असती ना तर हा पूर्ण भाग शेडेड राहिला असता, हा पण भाग राहिला असता. तर आर्कियन येईल काही नाही येणार, कारण इथे तो आपण शेड केलेला नाहीये. गोंडवाना येणार का, गोंडवाना कोणता येतो, एवढ्या भागात येतं गोंडवाना. कोणत्या भागात येतं, ह्या भागामध्ये, कारण इथे उच्च प्रतीचा कोळसा मिळतो ह्या भागामध्ये, राईट. त्याच्यानंतर विंध्यन खडक, हे सगळं जे आहे विंध्यन खडक येणार का, नाही. विंध्यन रांग कुठे आहे, मध्यभागी ना, तर विंध्यन कुठे येणार, एवढ्या भागात तुम्हाला विंध्यन खडक दिसला असता, एवढं पसरलेला दिसलाच नसता. तर याचं उत्तर काय आहे, धारवड खडक प्रणाली. उत्तर काय याचं, धारवड खडक प्रणाली. ठीक आहे. आणि जे आपण म्हणतो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स कोणत्या खडकाला सर्वात जास्त आहे, आर्थिक महत्व, तर ते कोणत्या खडकाला आहे, धारवड खडक प्रणाली. कारण या खडक प्रणालीतनं सगळ्या प्रकारचे खनिज काढले
जातात. कोणते? धारवड खडक प्रणाली. आणि ज्यावेळेस आर्कियन खडक प्रणालीचं अपक्षरण होऊन किंवा याच्यावर रूपांतर होऊन जे खडक तयार होतात ते कोणते असतात? धारवड खडक. तर आर्कियनचं रूपांतरित भाग म्हणजेच काय आहे? धारवड खडक प्रणाली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता तुमचं सेक्शन सुरू होत आहे सायन्स, जिओग्राफी कंप्लीट. ओके. आता अयोग्य विधान निवडा. लहान बाळाचे हृदयाचे ठोके प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात. यस, जास्त असतात. 130. एकदम न्यूली बॉर्न असेल 0 ते 1 महिन्याचं, तर त्यांचा पल्स रेट तर केवढा जातो? 150 पर्यंत जातो. आणि 10 वर्षापर्यंत हा कमी कमी होत जातो. ते ॲटलिस्ट केवढे असतात त्यांचे पल्स? 130 पर मिनिट. केवढे असतात? 130 पर मिनिट. काय यांच्यामध्ये लहान बालकांमध्ये जास्त असते? कारण मेटाबॉलिझम यांचं कसं असतो? फास्ट. चयन पचन कसं असतं लहान मुलांमध्ये? खूप फास्ट, म्हणजे जोराने चालत असतं. त्याच्यामुळे यांचा पल्स रेट पण कसं असतोय? जास्त. म्हणून ते ऍक्टिव्ह पण जास्त असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे राईट आहे तुमचं. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी रेडियल धमनीचा वापर केला जातो. बरोबर. हृदयाचे आपले जे पण ठोके आहे हे डॉक्टरकडे गेल्यावर सगळ्यात पहिले तुमचा हात असा पकडतो, तो ह्या भागाला घेऊन कोणत्याही बाजूला तो पकडत नाही. ऑब्झर्व केला असेल तर अशा पद्धतीने ते पकडलेलं असतं टुवर्ड्स थंब. इथे कोणती आर्टरी असते? आपली रेडियल आर्टरी. पण पल्स मोजण्यासाठी फक्त रेडियल, हा उत्तर बरोबर आहे, पण पल्स मोजण्यासाठी रेडियल आर्टरी बरोबर कॅरोटिड आर्टरी बऱ्याच वेळेस इथे नाही फील होतं तर ह्या भागात मोजली जाते, पायात घेतली जाते, डॉर्सालिस आर्टरी त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या 4 प्रकारच्या आर्टरीज आहे, त्याचा वापर करून पल्स रेट घेतलं जातं. पण हे पण उत्तर काय तुमचं बरोबर आहे. हृदयाचे ठोके वाढणे म्हणजेच ब्रॅडिकार्डिया? नो. हृदयाचे ठोके कमी होणे म्हणजेच ब्रॅडिकार्डिया असतो आणि हृदयाचे ठोके वाढणे म्हणजेच टॅकीकार्डिया. त्याला आपण काय म्हणतो? टॅकीकार्डिया. क्लिअर? ठीक आहे. तर येथे अयोग्य विचारलंय ना फक्त, तर ऑप्शन क. ओके. त्याच्यानंतर आता तेलबिया, भरडधान्य चुकीच्या हाताळणीमुळे किंवा चुकीच्या साठवण पद्धतीमुळे अल्फा टॉक्झिन नावाचे विषद्रव्य तयार होते, जे स्वयंपाकाच्या प्रक्रियेत म्हणजे इवन उष्णता पण तुम्ही दिली, प्रोसेस पण केलं तरी हे नष्ट होत नाही. अल्फा टॉक्झिनची निर्मिती कोण करतात? कोण करतात हे? बुरशी. कोण करत असतं हे? बुरशी. आणि मग असं अन्न कधी तुम्ही खाल्लं तर मग बऱ्याच वेळेस आपल्याला म्हणतो ना विष बाधा होते अन्न, ते ह्या टॉक्झिन्समुळे. ठीक आहे. तसंच जीवाणू पण काय टॉक्झिन्स तयार करत असतात. ज्यावेळेस बॅक्टेरिया फूडला इन्फेक्ट केलं असेल तर बॅक्टेरियाज पण काय टॉक्झिन्स तयार करतात? ते एंटेरोटॉक्झिन हे असतात ते पण इथे आपल्याला काय विचारलं आहे? अल्फा टॉक्झिन. तर आन्सर काय तुमचं? बुरशी. मानवामध्ये सामान्यतः खालीलपैकी कोणत्या भागात शुक्राणू म्हणजे स्पर्म्स आणि अंड म्हणजेच एग यांचे फलन फर्टिलायझेशन होत आहे? हे बघा, लक्षात ठेवा. फर्टिलायझेशन हे कुठे होत असतं? एक्झॅक्टली युटेरस. आणि युटेरस म्हणजेच गर्भाशय, आणि गर्भाशयाचा एक भाग असतो आहे फॅलोपियन ट्यूब. काय असतो आहे हा? फॅलोपियन ट्यूब. 2 ट्यूब्स, 2 ओव्हरीज असतात. ठीक आहे. हे आहे फॅलोपियन ट्यूब आणि हा आपला पूर्ण काय आहे? युटेरस. इथून एक तयार होतो, ओव्हरीज एक तयार करतात. अंड कोण तयार करतो फिमेल्स मध्ये? ओव्हरीज. इथून हे जे पण फॅलोपियन ट्यूब आहे याला कॅच करतो एगला, आणि इथून खालून कधी स्पर्म आला तर यांचं फर्टिलायझेशन कुठे होत असतं आहे? फॅलोपियन ट्यूबमध्ये. कुठे होत असतं? फॅलोपियन ट्यूबमध्ये. इथे फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे. फर्टिलायझेशन नंतर काय तयार होतो? जायगोट. काय तयार होतो? जायगोट. मग याचं परत पेशी विभाजन होऊन शेवटी काय तयार होतं? एम्ब्रिओ. काय तयार होतं? एम्ब्रिओ. एम्ब्रिओ तयार होत होते कुठे येतात? या भागामध्ये येतात. आणि मग कुठेतरी ते एक ठिकाणी जागी स्थिर राहून जातात, त्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. काय म्हणतात त्याला? इम्प्लांटेशन. आणि इम्प्लांटेशन कुठे होतं? युटेरसमध्ये. कुठे होतं? युटेरसमध्ये. आणि इन केस फर्टिलायझेशन तर कुठे आपण बघितलं? फॅलोपियन ट्यूब मध्ये बघितलं. आणि फॅलोपियन ट्यूब मधलं पण कोणत्या भागात होतं? हे इथे होतं. कुठे होतं? या भागात. इन्फंडिब्युलम म्हणतात त्याला, तिथे होतं. आणि ज्या वेळेस इन केस फर्टिलायझेशन होऊन इम्प्लांटेशन पण फॅलोपियन ट्यूब मध्ये झालं तर या प्रेग्नन्सीला म्हणतात एक्टोपिक प्रेग्नन्सी. काय म्हणतात याला? एक्टोपिक प्रेग्नन्सी. ज्यावेळेस इम्प्लांटेशन, झायगोट, एम्ब्रिओ ची ग्रोथ पण कुठे व्हायला सुरुवात झाली आहे? फॅलोपियन ट्यूब मध्ये. तर दिस प्रेग्नन्सी इज कॉल्ड ॲज एक्टोपिक प्रेग्नन्सी. तर इथे आन्सर काय येणार आहे? फॅलोपियन ट्यूब. नेक्स्ट, मानवी मेंदूचा कोणता भाग ठीक आहे गिळणे व उलटी होणे
या क्रियांचे नियामक केंद्र आहे. कोणते आहे ते? मेड्युला ऑब्लॉन्गेटा. ज्यावेळेस आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतो है ना, मध्यवर्ती काय म्हणतात त्याला, सेंट्रल नर्वस सिस्टीम, याचे दोन भाग आपण बघतो, एक तर स्पायनल कॉर्ड आणि एक तर मेंदू. ठीक आहे, मेंदूचे पण परत 3 भाग बघतो आपण. ठीक आहे, तर हा जो भाग आहे मेंदूचा, मेड्युला ऑब्लॉन्गेटा कुठे असतो आहे? हिंड ब्रेन. कुठे असतो आहे? हिंड ब्रेन. सगळ्यात पहिला भाग कोणता असतो आहे? फोर ब्रेन, त्याच्यानंतर मिड ब्रेन आणि शेवटचा असतो हिंड ब्रेन. तर सगळ्यात शेवटी जो खाली तिथे असतं आहे पोन्स, मेड्युला ऑब्लॉन्गेटा, आणि अजून दुसरं असतं आहे सेरेब्रम. काय असतं आहे? सेरेब्रम. तर यापैकी कोण हे सगळं नियंत्रित करत असतं आहे? मेड्युला ऑब्लॉन्गेटा. हा खूप महत्त्वाचा भाग असतो. इथे सगळे आपले व्हायटल पॅरामीटर्स जे असतात ना, श्वास घेणं, आपले हृदयाचे ठोके असणे, शिंक असणे, हे सगळे इनव्हॉलेंटरी ॲक्शन्स ज्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही, हे सगळं कोण कंट्रोल कोण करतं? मेड्युला ऑब्लॉन्गेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा अयोग्य पर्याय निवडा. हा जसा आता सध्या व्हायरसचं चाललं आहे, कोरोना व्हायरस, इंडियामधल्या पण काही आपण इन्स्टिट्यूट याच्यावर काम करत आहे. जसं महाराष्ट्रामध्येच पुण्यामध्येच व्हायरसची पण इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यामध्येच आहे, आणि इवन पेशी विज्ञानासाठी राष्ट्रीय केंद्र हे म्हैसूरमध्ये नाही आहे, हे कुठे आहे? पुणे. कुठे आहे? पुणे. पुणेमध्ये कुठे आहे हे केंद्र माहिती आहे? पुणे युनिव्हर्सिटी. कुठे आहे? पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच आहे. कोणत्या कॅम्पसमध्ये आहे हे? पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस मध्ये. असे प्रश्न विचारतात कधी कधी. ओके, DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर हैदराबाद, राष्ट्रीय मस्तिष्क संशोधन केंद्र गुरगाव, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली, हे बरोबर आहेत. माणिक व नीलम माहिती आहे ना, माणिक, रुबीज, बरेच सांगितलं असते, हे घाला तुम्ही लवकर पास होऊन जाणार, स्थिर डोकं राहील. किंवा अमिताभ बच्चन जो एक घालतो नीलम, सफायर ब्ल्यू कलर, है ना, हे जे आहेत रासायनिक दृष्टी कोणत्या नावाने ओळखले जातात? एक्झॅक्टली हे काय स्टोन्स आहेत? काय हे पृथ्वीमधनंच काढलेलं असतं ना, पण हे स्टोन्स आहे, तर दे आर ॲल्युमिनियम ऑक्साईड. दे आर ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि या दोघांना एक नावाने ओळखलं जातंय, त्याला आपण म्हणतो कॉरेंडम. काय म्हणतात याला? कॉरेंडम. तर कधी आलं कॉरेंडम कोणते आहेत? माणिक आणि नीलम. दे आर व्हेरी हार्ड ॲल्युमिना असतो. ॲल्युमिनियमचं काय असतं ते? हार्ड, त्याला म्हणतात कॉरेंडम. आणि नीलम, माणिक माहिती ना, रुबीज कोणत्या रंगाचे असतात? लाल रंगाचे. तर लाल कलर त्यांना का प्राप्त झालं असतं? बिकॉज विच एलिमेंट असतो त्यांच्यामध्ये? क्रोमियम. कोणता असतो? क्रोमियम. क्रोमियममुळे त्यांना रंग लाल भेटलेला असतो. आणि नीलम ॲक्च्युली हा नीलम ब्ल्यू कलरचा नाही आहे, इवन नीलम हा खडक विविध कलरमध्ये पण येतो. तर याला एक एक्झॅक्ट असा कोणतंच मूलद्रव्य सांगता येणार नाही. लक्षात आलं? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, वापरल्या जाणाऱ्या स्फुरदीप्तीय नलिका प्रकाशावर म्हणजे फ्लुरोसंट लॅम्प पुढील पैकी काय छापलेले असते? काय छापलेले असते बघितलं आहेत हे? 6500K. हे जे लाईट्स असतात ना, हे तुम्हाला डे लाईट कसं असतं, सूर्यापासून कसा प्रकाश भेटतो त्याच्या प्रकाशाचा प्रकाश हा आपल्याला देत असतो. तर हे काय सांगत असतं आहे? डे लाईट. इवन जिथे प्रकाशाचा अभाव असतो तिथे वनस्पतींवर पण हा लाईट टाकला जातो. याच्याने पण काय होतं मग? फोटोसिंथेसिस होतं. तर काय टाकलेलं, काय नाव असतं त्याच्यावर? 6500K. हे काय दाखवतं तुम्हाला? कोणत्या प्रकारचं लाईट आहे हा? डे लाईट. ठीक आहे, म्हणजे असं लावलं तरी तुम्हाला आतमध्ये पण असायला, आणि अशा लाईट्स लागले तरी तुम्हाला कसा अनुभव येत आहे? डे लाईट सारखं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, पुढील पैकी कशाची ऊर्जा सर्वाधिक असते? कलर्स दिले आहेत, निळा प्रकाश, हिरवा, लाल आणि पिवळा. हायेस्ट एनर्जी कोणत्या प्रकाशमध्ये असते? ब्ल्यू. कोणामध्ये असते एनर्जी? ब्ल्यू. का? कारण ब्ल्यूची वेवलेंथ कशी असते? शॉर्ट. कशी असते याची वेवलेंथ? व्हेरी शॉर्ट. वेवलेंथ म्हणजेच काय? दोन वेव्स मधील अंतर. तरंग लांबी याची कशी असते? निळ्या रंगाची छोटी असते. तरंग लांबी म्हणजेच काय? वेवलेंथ म्हणजेच काय? दोन वेव्स मधला जो अंतर आहे तो कसा असतो यांच्यामध्ये? कमी असतो. आणि हेच रेड लाईट तरंग लांबी कशी येते? जास्त. कारण ही तरंग लांबी जेव्हा तुम्ही काढणार तर दोन वेव्स मधला अंतर कसा असणार आहे? वाढलेला. कसा असणार आहे? वाढलेला. डिस्टन्स बिटवीन टू वेव्स मोठा आहे ना, लांब आहे, आणि तेच ब्ल्यू मध्ये छोटा आहे. ठीक आहे, तर एनर्जेटिक कोणता आहे? निळा प्रकाश.
ओके ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, विषाणू कोणाला संक्रमित करू शकतात? विषाणू म्हणजेच व्हायरस. आपल्याला तर व्हायरल डिसीज होतात, आपण वाचले आहेत, तर बायो म्हणजे तुम्ही वाचलं असेल, ठीक आहे, म्हणून मी इथे ह्युमन्स बिंग घेतलेलेच नाही आहे. जीवाणूंना करतात व्हायरस इन्फेक्ट बॅक्टेरिया, यस. हे आणि तो बॅक्टेरिया, तो जो व्हायरस जो जीवाणूला इन्फेक्ट करतो त्या व्हायरसचं नाव काय आहे? बॅक्टेरियोफेज. काय नाव आहे त्याचं? बॅक्टेरियोफेज. तर कधी तुम्हाला आलं बॅक्टेरियोफेज हे काय आहे? विषाणू, जीवाणू, कवक किंवा 4 ऑप्शन दिले, तर बॅक्टेरियोफेज हे काय आहे? व्हायरस. काय आहे? व्हायरस. ठीक आहे. त्याच्यानंतर कवक म्हणजेच फंगसला पण व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो. कवचला जे पण कवक फंगस असतात यांना पण विषाणू काय करतात? त्रास देतात. ठीक आहे. तर यांच्यासाठी कोणते असतात आहे? कवकला अजून आपण काय म्हणतो? मायकोलॉजी. स्टडी ऑफ फंगस इज कॉल्ड एज मायकोलॉजी. तर यांना जे व्हायरस ऍक्ट करतात त्यांना आपण म्हणतो मायकोफेज. काय म्हणतात? मायकोफेज. त्याच्यानंतर आहे वनस्पती. वनस्पतींना पण इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन. जसं कॉमन आपल्याला माहिती आहे टोबॅको मोझॅक व्हायरस. कोणता आहे? TMV. तुम्ही बऱ्याच ठिकाणी उदाहरण वाचलं असेल TMV, टोबॅको मोझॅक व्हायरस. पोटॅटो मोझॅक व्हायरस. हे काय आहे? वनस्पतींना व्हायरल इन्फेक्शन. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन होतं. तर उत्तर काय आहे? अ, ब आणि क. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, मी यावेळेस तुम्हाला सायन्स ऑब्झर्व झालं असेल की ह्यावेळेस ऍप्लिकेशन क्वेश्चन्स जास्त घेतलेले आहे. प्रत्येक वेळेस थोडं थोडं चेंज केलं आहे. तर यावेळेस परत घ्या. गोंदण्यामुळे म्हणजे टॅटू मेकिंग माहिती ना, टॅटूमुळे खालीलपैकी कोणता रोग एक व्यक्तीकडून दुसरी व्यक्तीकडे पसरू शकतो? ज्यांचे पण टॅटू केले असेल त्यांना माहित असेल किंवा आपण बघतो की सुई वापरली जाते गोंदण्यासाठी. सुई, समजा ती सुई एखाद्या पर्सनला अगोदर वापरली आहे आणि तो पर्सन असेल HIV पॉझिटिव्ह किंवा हेपेटायटिस B, तर या सुईमध्ये ते व्हायरस एंट्री करून घेता आणि ही सुई परत दुसऱ्या माणसाला वापरली तर हे व्हायरस या सुईमधनं दुसऱ्या माणसाकडे पसरवले जातात. राईट. त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? हेपेटायटिस B अँड HIV. लक्षात आलं? तर गोंदण्यामुळे बघा चांगले सेंटर्स असेल पण काही ठिकाणी लोकल जत्रा वगैरे मध्ये पण बसलेले असतात ना, तिथे थोडी एवढं केअर घेतात, ते चालू असतं आहे यात्रामध्ये, तर तिथे कधीच करायचं नाही टॅटू. लक्षात आलं? तर हेपेटायटिस B आणि HIV इन्फेक्शन होऊ शकतं. कारण कोण कोण करून गेले माहित नाही ना तिथे, अ आणि ब. लक्षात आलं एवढं? ओके. डेंग्यू येणार का? नाही. डेंग्यू याला कोण पसरवतं? ॲडिस इजिप्टी. कोणता मच्छर आहे तो? ॲडिस इजिप्टी. आणि ॲडिस इजिप्टी हा जो डेंग्यूला पसरवणारा डेंग्यू व्हायरस आहे ना, याला कोण घेऊन जातो आपल्यापर्यंत? कोण आणतो? हा मच्छर आणतो. आणि हा मच्छर अजून कोणाकोणाला पसरवतो? वेक्टर कोणाकोणाचा आहे हा वेक्टर? येल्लो फिवर. लक्षात आलं? चिकनगुनिया याच्यासाठी पण आहे. आणि इवन झिका व्हायरस हाला पण कोण पसरवतो? ॲडिस इजिप्टी. तर ॲडिस इजिप्टी इज अ वेक्टर फॉर दिस 4 डिझीजेस: डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस आणि अजून एक आपण काय बोललो? येल्लो फिवर. ठीक आहे. आता नेक्स्ट परत ऍप्लिकेशनवर क्वेश्चन आहे ज्याला आता आपण राहू शकत नाही. ब्लूटूथ, वायफाय डिव्हाइस स्टडी रूम मध्ये असतात बरेच है ना. खालीलपैकी 24 to 25 GHz रेडिओ वारंवारता पट्ट्यात कार्य कोण करू शकतं? या फ्रिक्वेन्सी मध्ये कोण कार्य करतात? ऑल ऑफ द अबाव. प्रत्येकाची रेंज काय आहे? 2.4 to 2.5. थोडी जास्त कमी होते पण रेंज कोणाची सगळ्यांची काय आहे? 2.4 to 2.5. म्हणून कधी घरात मायक्रोवेव्ह असेल आणि त्याच वेळेस तुमच्या घरात वायफाय असेल आणि किंवा ब्लूटूथ सुरू केलेलं असेल आणि तिघं सायमल्टेनियसली सुरू असेल, घरात मायक्रोवेव्ह पण सुरू करून ठेवला घरात मम्मीने आणि तुम्ही इकडे ब्लूटूथने काय शेअर करत आहे, तर तुमची ब्लूटूथची स्पीड काय झालेली असते? कमी. काय झालेली असते आहे? कमी. कारण सगळी कोणती वेव्ह वापरत आहे त्यावेळेस? या रेंजची वेव्ह वापरत असतात. आणि मायक्रोवेव्ह का वापरतात? कारण दे आर हाय एनर्जी. काय असतं ते? हाय. तर ते जास्त वापरून घेतात म्हणून आपल्याला इकडे स्पीड कमी दिसते. लक्षात आलं? ओके. तर हे म्हणजे सगळे याचं उत्तर काय येणार आहे? अ, ब, क आणि ड. त्याच्यानंतर नेक्स्ट 97. एक विवाहित दाम्पत्याने एक मुलगा दत्तक ॲडॉप्ट केलाय बरं का. ठीक आहे.
काही वर्षानंतर त्यांना जुळी मुले झाली, ट्विन्स. दाम्पत्य जे पण कपल होता यांचा ब्लड ग्रुप काय होता, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ज्या वेळेस ए बी पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह आहे, म्हणजे ज्या वेळेस यांचे जे बेबीज तयार झाले आहेत जुळीमुळं, यांचे ब्लड ग्रुप काय येऊ शकतात, एक तर ए मध्ये येणार किंवा बी मध्ये येणार. लक्षात येत आहे, एक तर ए ब्लड ग्रुप असेल किंवा बी ब्लड ग्रुप असेल, कारण ते बायोलॉजिकल फादर मदर आहे या बेबीजचे. आता 3 मुलांचे रक्तगट, कारण त्यांनी एक ऑलरेडी अडॉप्ट केला आहे आणि यांची जुळी. 3 मुलांचे रक्तगट काय, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. तर दत्तक मुलाचा रक्तगट काय असेल, ओ पॉझिटिव्ह, कारण त्यांचे पॅरेंट्स कडनं त्यांना जुळी मुलांना कोणतं भेटलं, ए किंवा बी. तर आन्सर काय याचं, ओ पॉझिटिव्ह. लक्षात आलं? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, योग्य विधाने ओळखा. ध्वनी लहरी म्हणजे साऊंड वेव्स निर्वत पोकळीतून प्रसार करू शकतात. व्हॅक्यूम मधनं प्रसार करतात का साऊंड वेव्स? नाही. साऊंड वेव्सला प्रसार होण्यासाठी माध्यमाची गरज असते, बिकॉज दे आर लॉंगिट्युडनल वेव्स. कोणत्या वेव्स आहेत साऊंड वेव्स? वेव्सच्या प्रकार आपण बघतो ना, ट्रान्सवर्स आणि लॉंगिट्युडनल. ट्रान्सवर्स वेव्स जे असतात ना, ते व्हॅक्यूम मधनं पण प्रवास करू शकतात, पण लॉंगिट्युडनल वेव्स प्रवास करू शकत नाही विदाउट मीडियम. त्यांना लॉंगिट्युडनल वेव्सला मीडियम लागतो. म्हणून आपले जे पण भूकंप होतो, भूकंपाच्या लहरी पण कोणत्या आहेत, लॉंगिट्युडनल वेव्स. कारण खडकचे जे पण कण असतात त्यांची हालचाल होऊन ते वेव्स पुढे जाते. येस. पाण्यात जेव्हा तुम्ही खडा टाकतात, पाणी माध्यम आहे म्हणून असे तरंग तयार होते, लॉंगिट्युडनल वेव्स. साऊंड वेव्स यांना पण माध्यम लागतो, कारण काय होतं, हे व्हायब्रेशन्स जे पण माध्यम असतात यांच्यातले जे पण काय कण असतात माध्यमातले, या कणांचं काय होतं, फ्रिक्शन. काय होत असतं आहे, फ्रिक्शन. लॉंगिट्युडनल वेव्ह कसे होतात, या पद्धतीने कणांना मागे पुढे करत ते पुढे जात असतात, आणि याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये घर्षण होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, साऊंड तयार होत असते. तर हे काय आहे, चुकीचं आहे. माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे ध्वनी निर्माण होते. बरोबर. स्थायू माध्यमापेक्षा वायू माध्यमातून ध्वनीचा वेग जास्त असतो. स्थायू मध्ये जास्त आहे ना, ठीक आहे. डेन्सिटी जशी हे असणार आहे, एअर पेक्षा वॉटर मध्ये जास्त, वॉटर पेक्षा स्थायू मध्ये जास्त. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात ध्वनी लांब अंतरावून स्पष्टपणे ऐकू येते. बघा, उन्हाळा आणि हिवाळा, उन्हाळ्यामध्ये साऊंड वेव्स खूप स्पीडने प्रवास करतात. लक्षात येत आहे, उन्हाळ्यामध्ये यांचा वेग जास्त झालेला असतो, पण हिवाळ्यात हे खूप लांबून ऐकायला येतात, बिकॉज ड्यू टू रिफ्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. कारण मीडियम चेंज झालेला असतो, कारण थंडीमध्ये काय असतं, डेन्सिटी जास्त झालेली असते एअरची, खालच्या भागात कुठेतरी तापमान जास्त असते, त्याच्यामुळे ज्यावेळेस हे वेव्स पास होतात त्यांच्यामध्ये डेन्सिटी चेंज होते, दे गेट रिफ्रॅक्टेड, म्हणून ते खूप लांबपर्यंत ऐकायला येतं. राईट. तो आन्सर काय असणार आहे याचं, योग्य विधान विचारलंय ना, बी आणि डी. आन्सर इज 1. पुढीलपैकी कोणता डेटॉल मधील मुख्य घटक आहे? व्हेरी सिंपल क्वेश्चन. काय आहे? अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट आपण म्हणतो ना त्याला, निर्जंतुकीकरण करण्यासाठी. ओके. याला अजून काय नावाने ओळखलं जातं? सायन्स आहे तर थोडंसं, कारण आता कोरोना व्हायरसमुळे जरा याच्यावर बरीच काळजी घेण्यात येत आहे ना, त्याच्यामुळे तर याला अजून म्हटलं जात आहे पॅरा क्लोरो मेटा झायलेनॉल. ओके. लास्ट क्वेश्चन. कॉफी मधून कॉफीन किंवा कॅफिन ज्याला आपण म्हणतो काढण्यासाठी कोणते द्रवरूप वापरतात? हे बघा, जे पण कॉफीच्या बीन्स असतात ना, यांना कशामध्ये टाकलेलं असतं, CO2. कशामध्ये टाकलेलं असतं, CO2. आणि CO2 मुळे काय होतं, मग यातनं काय बाहेर निघतं, कॅफिन. कोणता घटक बाहेर पडतो, कॅफिन. तर काय वापरलं जातं आहे, CO2. क्लिअर? चल, थँक्यू.